नमस्कार, आपण बघत आहात आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल। छत्रपती संभाजीनगरमध्ये हेरंब प्राथमिक शाळा व ज्ञानेश माध्यमिक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या आईसाठी दिवाळी फराळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। महिलांनी उत्साहात सहभाग घेत पारंपरिक पदार्थांची चविष्ट मेजवानी सादर केली। लाडू, चकल्या, करंज्या आदी पदार्थांनी कार्यक्रम रंगतदार झाला। विजेत्या मात्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले। विद्या मंदिर आणि हेरंब प्राथमिक विद्या मंदिर यांनी दिवाळी निमित्त फराळ स्पर्धा घेतलेली आहे। अतिशय सुंदर उपक्रम आहे। यामध्ये महिला पालकांमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव चांगल्या पद्धतीने मिळतो आहे। त्यांनी अतिशय सुंदर प्रकारचे फराळाचे पदार्थ इथे करून आणले। खूप छान चव आणि सादरीकरण त्याचं आहे आणि इतकं सुंदर प्लॅटफॉर्म त्यांना या दोन्ही ज्ञानेश विद्या मंदिरने आणि मॅडमने उभा करून दिला आहे किंवा तयार करून दिलेला आहे। याबद्दल मी त्यांचं कौतुक करते आणि सर्व पालकवर्गाला शुभेच्छा। मॅडम, शहरामध्ये एवढ्या शाळा आहेत परंतु हे प्रथमच असा उपक्रम राबवला जातो, तुम्ही याच्याकडे कसं बघता? मी या उपक्रमाकडे ज्या एवढ्या शाळा संभाजीनगरमध्ये काम करतात आणि फक्त ज्ञानेश विद्या मंदिरने हा जो उपक्रम राबवला आहे याच्याकडे मी ह्या पालकांसाठी असणाऱ्या संधीच्या दृष्टीने बघते। यातनं नवीन उद्योजक उदयाला येऊ शकतात, महिलांना यातनं प्रोत्साहन मिळू शकतं नवीन काम करण्यासाठी। आज किती जणांनी सहभाग नोंदवला होता? साधारण 45 लोकांनी आज सहभाग याच्यामध्ये नोंदवलेला आहे। या निमित्ताने तुम्ही शहरवासियांना काय आवाहन करणार, विशेषतः पालक वर्गांना? पालक वर्गाला मी म्हणेल की तुम्ही नक्कीच अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हा। यातनं शाळेसोबत आणि शिक्षकांसोबत तुमची अटॅचमेंट वाढते, मुलांनाही आनंद होतो, मुलांनाही प्रोत्साहन मिळतं की आपली आई इथे येऊन काहीतरी कलागुण दाखवतीये, तिला बक्षीस मिळालं तर तो त्यांच्यासाठी अभिमानाची बाब असेल। तर ह्या अशा उपक्रमांमध्ये पालकांनी भाग घेणं खूप गरजेचं आहे। काय काय बनवलं आज? इथे चकल्या होत्या, चिवडा होता, चिरोटे होते, शंकरपाळे होते, लाडू होते, शेव होती, आज करंज्या होत्या आणि अजून काही नवीन पदार्थ होते जे आम्ही पहिल्यांदाच करंजीचे चंपाकाई नावाचा नवीन पदार्थ होता, चिरोटे होते, बालुशाही होती। तर अशा पालकांनी विविध प्रकारचे पदार्थ करून आणले होते आणि सगळे अतिशय सुंदर होते, चविष्ट होते। चालेल, धन्यवाद। आपलं माझं नाव प्रतिभा किरण सानप, हॉटेल सृष्टी अँड ॲग्रो टुरिझम सर। धन्यवाद। ज्ञानेश विद्या मंदिर व हेरंब प्राथमिक विद्या मंदिर हे वेगवेगळे नवीन उपक्रम घेत असतात। आजचा जो उपक्रम आहे दिवाळी स्पर्धा फराळ, त्याच्यात काय होतं की पालकांनी वेगवेगळे पदार्थ करून आणायचे आणि सादरीकरण करायचे। त्यांची स्वच्छता, त्यांनी कसं प्रेझेंटेशन केलं आहे, स्वतः कशा बनवून रात्री बेरात्री उठवून जागवून मुलांची मदत करण्याची क्षमता, मुलांनी मदत करावं यासाठी त्यांनी मुलांनीसुद्धा त्याच्याबरोबर परिश्रम घेतलेला आहे। आणि शाळेचा असा हेतू असतो की आजकाल बाहेरचं वातावरण खूप वेगळं झालं आहे, मुलांच्या बाबतीतच वेगळं झालं आहे, मुली पण वेगळ्याच झालेल्या आहेत। आई वडिलांना मदत करणं नेहमी आम्ही असं सांगत असतो, दिवाळीचं तर आम्ही हे ठेवलेलंच होतं, पण नवरात्रात पण उपवास धरायचे। कसे उपवास धरायचे? उपवास फराळ करायचं, हे करायचं नाही, मोबाईल घ्यायचा नाही हातात, 9 दिवसात मोबाईल हा हात लावायचा नाही, जंक फूड खायचे नाही, घरात आईला मदत करायची, स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे आणि शुभंकरोती म्हणायचं, आई वडिलांना नमस्कार करायचे। असे वेगवेगळे उपक्रम आम्ही घेत असतो। मध्यंतरी संविधान स्वलिखित मुलांनी लिहिलेलं होतं, मुलांनी भाकऱ्या केलेल्या होत्या, पिठलं केलेलं होतं। असे वेगवेगळे उपक्रम आम्ही शाळेत ज्ञानेश विद्या मंदिर आणि हेरंब प्राथमिक घेत असतो। मुलांना वाव मिळावं, चांगला मुलगा घडावा, चांगलं व्यक्तिमत्व मुलाचं व्हावं, हाच उद्देश फक्त आमचा होता। त्याबद्दल आम्ही मुलांचं पण कौतुक करतो, कारण मुलं पार्टिसिपेट करतात, सहभाग नोंदवतात। मॅडम, याच्यामध्ये आज पारितोषिक वगैरे ठेवलंय का? पारितोषिक ठेवलेलं आहे। पहिला नंबर आहे पैठणी ठेवला आहे, 2 सेक्शन केलं आहे, प्रायमरी आणि माध्यमिक। माध्यमिकचे 3 नंबर आणि प्रायमरीचे 3 नंबर असे 2 पैठण्या, 2 शेले आणि 2 आकर्षण गिफ्ट असे आम्ही ठेवलेले आहेत। पण ते आत्ता आम्ही देणार नाही, आम्ही जेव्हा आमचं स्नेहसंमेलन असेल त्यावेळेस देऊ, कारण त्यावेळेस पालकांची संख्या खूप असते आणि पालकांना कळेल सुद्धा की आपण जर भाग घेतला तर आपल्यालाही पुढे बक्षीस मिळू शकतो किंवा प्लॅटफॉर्म मिळू शकतो। या निमित्ताने काय आवाहन करणार पालक आणि शाळे? असंच आवाहन करेन, जास्तीत जास्त महिला वर्गाने वर यावं, कारण महिला अजूनही खालच्या थरालाच आहेत, महिला अजून वर येत नाही, फक्त घरगुतीच काम बघतात। त्यांच्या हातात पाककला आहे, त्यांनी ते सगळ्यांना दाखवावं, माझी टेस्ट बघा, मी खूप चवदार पदार्थ करते त्याचा टेस्ट बघा। आता या पालकांमध्ये बऱ्याच जणांनी खूप सुंदर असं चवदार पदार्थ बनवून आणलेला आहे। आता आमच्याच ज्या लेडीज आहेत, शिक्षिका आहेत, त्या त्यांना ऑर्डर देऊन त्यांच्याकडून फराळ घेणार आहेत।
म्हणजे त्यांना तो पैसा मुबलक मिळेल, थोडाफार का होत नाही, आज त्यांच्या घरात पैसा येऊ शकतो या कार्यक्रमाला. धन्यवाद.